यानंतरचं पुढचं जे कारण आहे ते तुम्हाला दिसेल, या ठिकाणी नाही आहे पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. वार सुटणे. कधी कधी काय होतं की अशी जर मानसिक अडचण असेल किंवा मानसिक ताण जर स्त्रीवरही असेल किंवा एखाद्या वेळेस शारीरिक कष्ट तिला खूप जास्त झाले तिच्या शरीराला, तर अशा वेळेस तिच्या गर्भाशयामधील बाळाला जोडलेली जी वार असते किंवा नाळ असते ती कधी कधी काय होते, तुटून जाते किंवा ती कमजोर असल्यामुळे, ती निरोगी नसल्यामुळे ती कधी कधी तुटते आणि अकाली प्रसूती होते. आणि त्याच्यामुळेही कधी कधी अपरिपक्व बालकाला एखादी स्त्री जन्म देताना दिसून येते. प्रकृती अस्वस्थाचा परिणाम होऊन, म्हणजे प्रकृती योग्य नसेल, आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा परिणाम तिच्यावर आणि तिच्या गर्भावर होतो. अकाली वार सुटून जाते आणि रक्तस्राव एकदम अचानक सुरू होतो आणि ती स्त्रीला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर तिची वेळेच्या आधी अकाली तिची प्रसूती कृत्रिम पद्धतीने करतात, जेणेकरून बाळाचं आणि आईचा जीव वाचवायचा ते प्रयत्न करतात. पण या अशा केसेसमध्ये सहसा आईचा जीव वाचतो, परंतु बालक हे कधी कधी दगावतं. 100% पैकी 80% असे बालक हे जगत नाही आणि जगले तर ते अनेक व्यंग्य घेऊन जगतं आणि त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टर अशा बालकाला वाचवायचा प्रयत्न करतात, परंतु ते बालक फार दिवस जगू शकत नाही, कारण त्याचा पूर्णपणे विकासच व्हायचा असतो. आणि असं अपरिपक्व बालक जन्माला आल्यानंतर त्याला जर योग्य अशा प्रकारचं त्याचं संगोपन केलं किंवा योग्य प्रकारची जर त्याला सुविधा मिळाली तरच ते बालक जगतं, अन्यथा ते दगावतं. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे मादक पदार्थाचं सेवन. आपल्या भारतामध्ये पण नाही आहे, पण पाश्चात्य देशामध्ये गर्भवती स्त्रिया सिगारेट ओढतात, त्याच्यानंतर दारू पितात. आपल्याकडे क्लास 4 जो आहे ना, कष्टकरी वर्ग आहे किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या ज्या स्त्रिया आहे, काम करणाऱ्या, दुसऱ्यांच्या घरामध्ये धुणी भांडी करणाऱ्या त्या स्त्रिया तंबाखू खातात किंवा काही ठिकाणी खर्रा खातात स्त्रिया आहे ना. आणि त्याच्यामुळे गर्भावस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये सिगारेट ओढणे, बीडी ओढणे, तंबाखू खाणे, मद्यपान करणे, अंमली पदार्थाचं सेवन करणे, अशा जर वाईट सवयी असेल किंवा अशी जर व्यसनं असेल तर त्या व्यसनाचा सुद्धा गर्भावर वाईट परिणाम होतो आणि अशाही स्त्रिया अकाली प्रसूत होतात आणि अपरिपक्व बालकाला जन्म देतात. आणि त्याच्यामुळे मादक पदार्थाचं सेवन जर एखादी स्त्री करत असेल तर तिने निदान कमीत कमी हे 9 महिने तरी तिने या मादक पदार्थापासून स्वतःला दूर ठेवायला पाहिजे. निदान बालक जोपर्यंत आईच्या अंगावर दूध पिते तोपर्यंत तर तिने या मादक पदार्थाचं सेवन बंद करायला पाहिजे. अशा प्रकारे कधीकधी अति मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळे किंवा आपण ज्याला म्हणतो हाय प्रोफाईल सोसायटीच्या ज्या स्त्रिया असतात, पार्ट्या करणं, ड्रिंक्स घेणं आहे ना, म्हणजे एक शो असतो त्यांचा आहे ना, म्हणजे स्वतःला सुशिक्षित दाखवण्याचा ते खोटा प्रयत्न करतात. तर अशाही मादक पदार्थाच्या अतिसेवनामुळे किंवा या 9 महिन्याच्या काळामध्ये जर स्त्रियांनी अशा मादक पदार्थाचं सेवन केलं तर त्याचा वाईट परिणाम त्या गर्भातील शिशूवर होतो किंवा गर्भावर होतो. आणि अशा वेळेस कधीकधी अशा स्त्रिया अकाली प्रसूत होतात किंवा अकाली त्यांची प्रसूती होते आणि ती अकाली अशी प्रसूत झाल्यानंतर अपरिपक्व बालकाला जन्म देते. तर अशा पद्धतीने आपण जवळपास आज 2 पिरियडमध्ये जवळपास 12 कारणं अभ्यासली. त्यातलं पहिलं मातेचा आहार, एकापेक्षा अधिक बालकाला जन्म देणे, गर्भावस्थेतील आजार, गर्भाशयातील विकृती, त्याच्यानंतर रक्तगटातील दोष, गर्भाच्या आणि आईच्या रक्तातील पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक, त्याच्यानंतर प्रसूती तील अंतर कमी म्हणजे 2 अपत्यामधील अंतर कमी असणे, आईचं वय, मातेचं वय 1 ते 20 वर्षाच्या खाली असणं किंवा 32-34 वर्षाच्या पेक्षा जास्त असणं, त्याच्यानंतर गर्भावस्थेत असताना एखाद्या वेळेस अपघात होणं, तिच्यावर मानसिक ताण असणं, शारीरिक कष्टाची कामं करणं, त्याच्यानंतर कधीकधी शारीरिक व्यंग्य म्हणून एखाद्या कारणामुळे कधीकधी अपघात झाल्यामुळे किंवा अति मानसिक ताणामुळे कधीकधी आई आणि गर्भाला जोडणारी जी वार असते ती वार तुटून जाते आणि अकाली ती स्त्री प्रसूत होते. आणि शेवटचा पॉईंट 12 नंबरचा तो म्हणजे मादक पदार्थाचं सेवन. ही सर्वसाधारणपणे अपरिपक्व बालकाला जन्माला येण्याची कारणं दिसतात. याशिवायही कधीकधी यापेक्षा वेगळी कारणं असतात, परंतु
ती कारणं व्यक्तिशः याच्यामध्ये आपल्याला भिन्नता दिसते. तर अशा प्रकारे या 12 कारणांपासून जर आपण गर्भावस्थेमध्ये स्त्रियांचं जर रक्षण केलं, या 12 गोष्टी जर टाळल्या गर्भवती स्त्रीच्या आयुष्यातनं, तर ते निश्चित 9 महिन्यानंतर किंवा 40 आठवड्यानंतर एक निरोगी आणि स्वस्थ बालकाला जन्म देईल. आणि ती जर स्वस्थ बालकाला तिने जर नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या जर तिने बाळाला जन्म दिला किंवा तिची प्रसूती झाली, तर तिच्या आरोग्यावर आणि तिच्या गर्भाच्या किंवा तिच्या जन्मलेल्या नवजात बालकावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. आणि अशा आईचं आणि मुलाचं आरोग्य हे निश्चित चांगलं राहतं. अशी जी मुलं असतात ती समाजाला उपयोगी असतात किंवा चांगला समाज निर्माण करणारी असतात. आणि त्याच्यामुळे या 9 महिन्याच्या काळांमध्ये या सर्व कारणांपासून जर स्त्रियाला आपल्याला दूर ठेवता आलं, तर निश्चित ती एक चांगल्या बालकाला जन्म देते, जे आदर्श बालक आपल्या समाजासाठी किंवा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. तर या ठिकाणी आपण अपरिपक्व बालकाला जन्माला येण्याची कारणं अभ्यासली. आता याच्यानंतरच्या पुढच्या पिरियडला आपण अपरिपक्व बालकाची लक्षणं काय असतात, कशी ओळखली जातात की ही अपरिपक्व बालक आहे, कोणती चिन्ह आहे, आणि ती चिन्ह किंवा लक्षणावरनं आपल्याला ती अपरिपक्व बालक आहे हे समजतं. आणि नंतर हे समजल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची, या काळजीसाठी त्या आईला किंवा घरातील सदस्यांना कोणते विशेष प्रयत्न करावे लागतात, जे सर्वसामान्य बालकांपेक्षा वेगळे असतात. तर या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या पिरियडला चर्चा करूया. या ठिकाणी आपण थांबूया.